नमस्कार भावांनो, हार्दिक शुभेच्छा. पिक्चर तुम्ही जर बघायचं ठरवलं असलात तर म्हणजे व्हिडिओ पिक्चर बघितल्यावर बघा, कारण याच्यामध्ये स्पॉइलर असणार. आता स्पॉइलर म्हणजे तुम्ही बघायचं धाडस करा लागलाय. मला तर तुमचे पैसेच वाचवायचे, तरी पण तुम्ही ठरवलं असशील तर जाऊन बघून या, त्यात काय वाद नाही. बाकी चित्रपटाची स्टोरी लाईन जर सांगायची झाली तर नवरा आहे, बायको आहे, नवऱ्याला वापरायचे जे काही गिफ्ट बॉक्स एक मिळाले त्याला, त्याचं लग्न होत नसते, त्याला करायचं पण नसतंय. आता त्याचे आईबाप जे असतात ना, ते त्याला सगळ्या प्रकारे म्हणजे सांगत असतात, तुला बाबा तू काय गे बी आहेस काय, तुला काय पोरच आवडतात का काय, ते असलं तरी सांग. म्हणजे असले हे ॲडल्ट जोक ह्याच्यामध्ये आहेत. मग शेवटी लग्न होतंय, लग्न झाल्यानंतर त्याला एक गिफ्ट बॉक्स मिळते. गिफ्ट बॉक्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला काय सेक्स टॉयज असतात. हां, तेच ते आपण किल्पांमध्ये वगैरे बघतोय ते सेक्स टॉयज. बघितल्यानंतर त्याची बायको जरा घाबरते. आता का घाबरते? कारण तिचं ज्या पहिलाचं लपडा असते त्या लपड्यामध्ये तिच्या BFनं काहीतरी केलेलं असतंय तिथं. मग ते सगळं ह्याच्यामध्ये. आता हा असल्या विषयावर यांनी जो काढलाय की नाही चित्रपट, हे कशासाठी काढलाय तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदम घाणेरडा विषय आहे, एकदम घाणेरडा विषय आहे. किंवा थिएटरमध्ये आपण पैसे खर्चून बघायची काही गरज नाही. जिओ आपल्याला फुकट आपल्याला मोबाईलवर असलं सगळं बघायला मिळतंय. आणि त्याच्यामध्ये ते पांचट आणि पाचकळ जोक, छी थू अक्षरशः. म्हणजे ते आपण काय म्हणतोय ते बॉईज टाइमपास 3 ती नाही, टाइमपास पहिला चांगला होता. जे मध्ये एक लाट आली होती माहिती आहे काय, सगळे आंबट शौकीन जोक आणि आंबट शौकीन सगळं घालायचं आणि त्यात हे असलेच ह्याच्यामध्ये जोक आहेत. बाकी कुठंही तुम्हाला याच्यामध्ये कॉमेडीच्या नावानं तुम्हाला आंबट शौकीन जोक तुमच्या तोंडावर फेकले जातात, जे एकदम घंताडे आणि डबल मिनिंगचे जोक आहेत. ते आपण म्हणजे मोठ्यांच्या पुढं सांगू शकत नाही. जर तुम्ही पिक्चर बघायला गेला आणि विचारलं तुम्हाला कोणतरी काय होतं पिक्चरात, तुमच्या तोंडातून काय येड झाव्या लावड्याने काहीतरी काढलंय हेच तुम्ही म्हणणार आहे. बाकी माझं पर्सनल मत, मला पिक्चर आवडला नाही. कारण मराठीत हा जॉनर जो आहे की नाही, हा कुठल्या जॉनरचा आहे आता त्यांनाच माहीत. काय म्हणजे सोशल ड्रामा किंवा फॅमिली एंटरटेनमेंट हे ह्या कॅटेगरीत पण येत नाही. आता मराठीत एवढे सगळे जॉनर आहेत. मराठीत काय पिक्चरचे सगळे जॉनर आहेत. कुठला पिक्चर कुठं चालला आहे. मल्याळम इंडस्ट्री बघा, फक्त 1-2-3 कोटी लोकसंख्या आहे. त्याने आता एम्पुरन 2 पिक्चर काढला आहे. त्याचा पण मी रिव्ह्यू आपल्या चॅनलवर आहे बघा. जवळजवळ 100 कोटी खर्चून ते पिक्चर काढला आहे. पॉलिटिकल, थ्रिलर, ॲक्शन, हॉरर हे म्हणजे एवढे सगळे सायकोलॉजिकल थ्रिलर असले सगळे जॉनर असताना आपले मराठी दिग्दर्शक, लेखक, आता याचे लेखक दिग्दर्शक पुष्कर जोगच आहेत. त्यांचं काय धाडस झालं ते मला आवडतात. त्यांचा AI धर्मा मागच्या वेळी एक चांगला प्रयत्न होता, पण हा पिक्चर मला अजिबात काय आवडला नाही. एकदम आंबट शौकीन पिक्चर वाटला. आणि मला हे कळत नाही की बाहेरच्या देशात जाऊन शूटिंग केलं म्हणजे पिक्चर लय भारी होतोय, असं काय यांना ही एक मानसिकता आवडतं. कारण पुष्कर जोग यांचे पिक्चर जर मागचे बघितले तर त्यांना ते लंडनचं एक लय ऑब्सेशन आहे. म्हणजे ते इंग्लंडमध्ये किंवा लंडन, पॅरिसमध्ये जाऊन जर शूटिंग केलं म्हणजे पिक्चर आपला लय मोठ्या स्केलचा वाटतोय आणि लोक बघायला येतात, असं त्यांची एक मानसिकता आहे का काय. कारण पिक्चर तुम्हाला रंगीत वाटतोय, जसा काही तुम्हाला करण जोहरचा पिक्चर रंगीबेरंगी दिसतंय, पण त्याच्यावर दाखवायला काय हे जरा तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण नुसतं जर कलरफुल दाखवल्यानंतर पिक्चर चांगला बनला असता का नाही, तर आपला सालार आहे, KGF आहे, नुसता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत ते जास्तीत जास्त. ते वेगळंच आहे, त्यांची क्वालिटी वेगळी. आपल्याला पण तसले जॉनर थोडेसे एक्सप्लोर केले पाहिजेत. पिक्चर रंगीत आहे पण काळा कुट्टा आहे म्हणायला काय हरकत नाही.